नमस्कार, रेखास कुकिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण झटकीपट होणारं चिकनची रेसिपी बघणार आहोत। खूप झटकीपट होते, 10 ते 15 मिनिटांमध्ये। त्यासाठी अर्धी वाटी खोबरं, 2 कांदे चिरून घेतलेले आहेत, थोडीशी कोथिंबीर, त्याचं वाटण रेडी करायचं आहे। आता एका कुकरमध्ये आपण तेल गरम करायला ठेवूया। 2 ते 3 पळी तेल गरम करून घ्यायचं आहे। तेल छान गरम झालं की आपण जी वाटण रेडी करून ठेवलं होतं कांद्या खोबऱ्याचं ते त्याच्यात टाकून घेऊ। सर्व वाटण टाकून घ्यायचं। आता त्याच्यात 1 चमचा आलं लसूण पेस्ट आहे ती पण टाकून घेणार आहे, म्हणजे छान असं कांद्यासोबत आलं लसूण पेस्ट पण छान भाजली जाईल। आता आलं लसूण पेस्ट पण छान भाजून घ्यायची कांद्यासोबत। जर तुम्हाला चिकन काही बनवायला येत नसेल, तुम्ही कधी स्वयंपाक केलेला नसेल, तर तुम्ही ही रेसिपी बघून छान अशी चिकनची रेसिपी बनवू शकता। थोडंसं पाणी टाकून घेऊ, म्हणजे काय होईल, मसाला खाली लागणार नाही। आता सर्व सुके मसाले टाकून घेऊ। लाल तिखट, गरम मसाला, हळद, धना पावडर, जिरा पावडर, सर्व मसाले आपण जी वापरतो ना ते सर्व टाकून घ्यायचे। आपल्या हिशोबाने किती कमी जास्त आपण ते करू शकतो। चवीनुसार मीठ सुद्धा आत्ताच टाकून घ्यायचं, म्हणजे मसाल्यासोबत छान भाजलं जातं। तर सर्व मसाले टाकून झाल्यात। थोडासा चिकन मसाला आहे तो पण टाकून घेऊ। आता व्यवस्थित एकजीव करू आणि तेल सुटेपर्यंत त्याला भाजून घ्यायचं आहे। तर मसाला भाजायला जास्त उशीर लागणार नाही, आणि आपण कुकरला करतोय का नाही, तर किती लवकर होईल। 2 शिट्या झाल्या तर आपलं चिकन शिजलं जातं। मस्तपैकी पाव आणा किंवा भात करा, भातासोबत सुद्धा ग्रेव्ही खूप छान लागते। तर मसाला आता भाजत आलेला आहे। तेल सुटेपर्यंत भाजायचे, म्हणजे असं किनारीला तेल दिसलं पाहिजे। मसाला भाजताना किनारीला असं तेल आलं का नाही, म्हणजे मसाला व्यवस्थित भाजला गेला कळतो। तर बघू शकता कसं तेल आलेलं आहे। आता आपण चिकन धुवून ठेवलं होतं, 2 पाण्याने व्यवस्थित धुवून ठेवायचं, ती त्याच्यात सोडून घेऊ। तर सर्व चिकन मसाल्यामध्ये टाकून घेतलेले। आता व्यवस्थित 5 मिनटं त्याला परतून घेणार आहे मसाल्यासोबतच। छान असं व्यवस्थित कोट झालं पाहिजे चिकनला, मसाला आणि चिकन दोन्ही एकजीव झाला पाहिजे। आता आपल्याला ह्याच्यात वरून काही सुद्धा टाकायचं नाही, फक्त पाणी गरम करायला ठेवले 2 ग्लास बाजूला, तेवढं पाण्याचाच वापर करायचा आहे। तर छान व्यवस्थित चिकन आणि मसाला एकजीव झालेला आहे। आता पाणी ठेवलेलं गरम पाण्याचा वापर करायचा, म्हणजे चव तशीच राहते चिकनची। थंड पाण्याने टाकलं का नाही, मग नाही चव लागत तेवढी। आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। 2 ग्लास पाणी घेतलेले आपण। तुम्हाला थोडं पातळ पाहिजे तर पातळ करू शकता, किंवा घट्ट पाहिजे तर थोडं पाणी कमी टाकायचं, आणि सुक्कंच पाहिजे तर फक्त अर्धा ग्लास पाणी टाका, आणि मस्त रेडी होईल आपलं सुक्कं चिकन। आता त्याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ, आणि 1 उकळी येऊ देऊ। 1 उकळी आल्यानंतरच आपण कुकरला झाकण लावायचं आहे। तर आता 1 उकळी येत आली। 2 शिट्टीमध्ये तर आपलं चिकन एकदम बेस्ट शिजून रेडी होतं आहे। आता कुकरला झाकण लावून घेऊ, आणि 2 शिट्या करायच्या फक्त। 2 शिट्या झाल्यानंतर गॅस कमी करायचा, बंदच करून टाकायचा, आणि कुकर थंड झाल्यावरच त्याचं झाकण काढायचं। तर छान असं आपलं चिकन शिजलेलं आहे। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका, आणि तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। चॅनलला सबस्क्राईब केले तर अशीच नवनवीन रेसिपी तुम्हाला रोज बघायला मिळेल। धन्यवाद।